मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. या मालिकेच्या पुढल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य आणि रम्या दोघीही किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. रम्याला काव्याच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे ते माहीत करून घ्यायचा असतो, जेणेकरून काव्याचं नेमकं काय चालू आहे हे रम्याला माहीत होईल. आणि त्यावेळेसच काव्याला फोन येतो. रम्या काव्याचा मोबाईल हातात घेऊन काव्याला म्हणते, हे बघ काव्या, तुझा फोन वाजतोय. त्यावेळेस काव्या रम्याला चिडून म्हणते, अगं मी तुला सांगितलं ना किती वेळा माझ्या फोनला हात लावत जाऊ नको म्हणून. त्यावेळेस काव्या मोबाईलचा पासवर्ड उघडते आणि त्यावेळेस रम्या चोरून मोबाईलचा पासवर्ड बघते आणि तिला काव्याच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे ते माहित पडतो आणि ती तिच्या आईला सांगते की मिशन सक्सेसफुल झालंय, आता काव्याचा वीक पॉइंट आपल्याला कळणार. असा विचार करून रम्या व स्वात्या दोघेही खुश होतात. आणि नंतर काव्या रूम मध्ये नसताना रम्या रूम मध्ये चोरून येते आणि काव्याच्या मोबाईल मध्ये एक पासवर्ड टाकून मोबाईल अनलॉक करते आणि त्यामध्ये रम्याला काव्यासोबत एका मुलाचा फोटो दिसतो. ती फोटो ओपन करणारच त्यावेळेस नंदिनी मागून येऊन मोबाईल हिसकटून घेते. नंदिनीला रम्याचा खूप जास्त राग आलेला असतो. नंदिनीच्या हातामध्ये असलेल्या फोन मध्ये काव्या व जीवाचा फोटो ओपन झालेला असतो, पण दोघींचंही त्या फोनकडे आणि फोटोकडे लक्ष गेलेलं नसतं. काव्याच्या रूम मध्ये येऊन काव्याचा मोबाईल चोरून चेक करत असल्यामुळे नंदिनीला रम्याचा खूप राग आलेला असतो आणि नंदिनी रम्याला खाली घेऊन जाते आणि सगळ्यांसमोर विचारते की तू काव्याचा फोन चोरून का चेक करत होती. त्यावेळेस रम्या सुद्धा नंदिनीला मोठ्यानं म्हणते, हो बघितला मी काव्याचा फोन, कारण की मला बघायचं होतं की तिचं कुठं लफडं चालू आहे. तुमच्या आई बापांनी केलेले तुमच्यावर संस्कार बघायचे होते. आणि नंदिनी तिच्यावर जास्तच चिरडते आणि तिच्या थोबाडीत मारते आणि नंदिनी तिला म्हणते की आल्यापासून आम्ही खूप सहन करत आहोत, पण आता बास. मागच्या वेळेस सुद्धा तू काव्याचं मंगळसूत्र लपवून ठेवून दिलंस, त्यावेळेस मी तुला सांगून सोडून दिलं, पण तू सुधारली नाहीस. नंदिनी रम्याला खूप बोलत असते. नंदिनी काव्याची बाजू घेत ती रम्याला म्हणते की काव्यापासून आता 4 हात लांबच राहायचं. तर अशा प्रकारे नंदिनी सगळ्यांसमोर काव्याची बाजू घेते. तर तुम्हाला या ट्विस्ट बद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.